मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील बंडाच्या वेळी त्यांच्या सोबत आलेल्या नेत्यांना वेगवेगळी पदं दिली आहेत। ज्या आमदारांना आणि नेत्यांना मंत्रिपद देणं शक्य झालं नाही त्यांना महामंडळ दिली जातात। आनंदराव अडसूळ, हेमंत पाटील, संजय शिरसाट यांना वेगवेगळी महामंडळ देण्यात आली आहेत। संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद देण्यात आलं। रायगडमधल्या महाडचे आमदार भरत गोगावले हे गेल्या 2 वर्षांपासून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यांना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलंय। भरत गोगावले यांनी अजूनही एसटी महामंडळाचा कार्यभार स्वीकारलेला नाही, मात्र ते त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले। ते म्हणतात, ज्यावेळी आपल्याला मंत्रिपद मिळणार होतं त्यावेळी एका आमदारांना राजीनामा देतो अशी भूमिका घेतली होती, त्यामुळे साहेबांनी त्याला सिडकोचं चेअरमन पद दिलं असं म्हणत भरत गोगावले यांनी त्यांचा रोख संजय शिरसाट यांच्याकडे होता हे स्पष्टही केलं। ज्या वेळेला मंत्रिपदाची वेळ आली तुम्हाला समजणं पण गरजेचं आहे। साहेबांनी आम्हाला विचारलं असेल काय करायचं। एक जण बोलला मी 12 वाजता राजीनामा देतो, त्याला समजवला, बोलला तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घेतली का? मी 12 वाजता राजीनामा देतो, म्हणून साहेबांनी कदाचित त्याला आता शेटकोचं चेअरमन पद केलं। लक्षात ठेवा। त्यानंतर एक किस्सा तर एवढा मोठा आहे, नाही सांगायला पाहिजे, कळायला पाहिजे। बोले की आता काय करू शेठ, तर मला मंत्रिपद नाही भेटलं तर माझी बायको आत्महत्या। आमच्या बायकोची काय। दरम्यान भरत गोगावलेंचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे, पाहूया। गोगावले आणि तुम्हाला मंत्रिपद मिळणार होतं, मात्र काही कारणास्तव ते राहिलं, मात्र त्याच्या मागची कारणं देखील त्यांनी बोलून दाखवली। त्यानंतर सिडकोचं अध्यक्षपद त्यांना हवं होतं, ते देखील न मिळाल्याने काल ती खतखत उघडपणे बाहेर आली। याकडे कसं पाहता? नाही, सिडकोचं अध्यक्षपद भरतने कधी मागितलं नव्हतं किंवा एसटी महामंडळाचंही मागितलं नव्हतं, आम्ही पण मागितलं नव्हतं, हे तेवढं सत्य आहे। भरतच काय, मी काय, आणखीन इतर जण असतील, हे आम्ही मंत्रिपदाच्या शर्यतीत जरी होतो, परंतु तुम्ही राजकीय जरी सगळे पाहिले तर ह्या राजकीय गणितामध्ये विस्तार या आठवड्यात होणार, विधानसभेपूर्वी होणार, याच्यानंतर होणार, अधिवेशनाच्या पूर्वी होणार, हे सगळ्या बातम्या तुम्ही पाहिलेल्या आहेत। निश्चित त्याचा थोडा त्रास होतो, जाणवतो, परंतु भरत नाराज आहे किंवा मी नाराज आहे, आम्हाला शिंदे साहेबांवर विश्वास आहे की जर का तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली तर शिरसाट हे राजीनामा देणार होते, असं देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं। खरंच तुम्ही राजीनामा देणार होतात का मंत्रिपद न मिळाल्यामुळे? फक्त थोडक्यात एकच वाक्यात सांगतो, ज्या दिवशी पहिले 2 मंत्री झाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, त्यानंतर जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तर एवढी गोष्ट सत्य आहे, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मी राजीनामा देणार होतो, इथपर्यंत विषय आहे। का, कशासाठी, काय घडलं, या गोष्टीमध्ये आता जाण्यात उपयोग नाही। पुन्हा हाच एक प्रश्न उभा राहतो की मग त्या दोघांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर तुम्ही राजीनामा का देणार होतात? त्या दोघांनी नाही, विस्तारानंतर ते काय त्याचं कारण आहे। सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये उघड करायच्या नसतात, योग्य वेळेला बोलू। तर संजय शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।